वृक्ष संवर्धनासाठी झाडं लावण्यासाठी एवढं अनुदान खर्च करत आहे आणि आपण खऱ्या अर्थानं सिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा सगळ्या सोयी करण्यासाठी वृक्षतोड करतोय। या दोन्हीचा मेळ शासनानं म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाने घातला पाहिजे। आपली सुधारणाही झाली पाहिजे आणि झाडंही तुटली नाही पाहिजेत। पण जी झाडं लावली गेलेली आहेत PWD खात्याने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पाण्याची त्याला सोय केली पाहिजे। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक झाडाला किती उपयोगी पडणार आहे, तर खात्याने आपल्या या वृक्ष संगोपनासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकाला आता नितांत गरज वाटायला लागलेली आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। तेरा ध्यान किधर म्हणजे काय? तेरा ध्यान किधर हे म्हणण्याचा हेतू आहे की यासाठी शासनानं जे खातं निर्माण केलेलं आहे PWD की झाडांना पाणी घातलं पाहिजे, सगळी स्वच्छता पाहिली पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, तर ही लोक इकडं हे खातं एवढं बारकाईनं पाहत नाही। तर त्यांनी सर्व लक्ष आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पाण्याचा ज्यावेळेस तुटवडा आहे, झाडाला ज्यावेळेस गरज आहे नितांत त्यावेळेस तरी गरज दिली, लक्ष दिलं पाहिजे। म्हणून ते वाक्य आहे PWD ध्यान किधर आहे, हेच त्यासाठी वाक्य आहे। आता तरी PWD खात्याने जागं झालं पाहिजे आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे। हॉटेल ते साईबाबा चौक मंदिर चौक याच्या डिवायडरला PWDच्या अंतर्गत झाडं लावलेली आहेत। ते आत्ता सध्या सुकलेले आहेत, त्याला पाणी घालण्याची गरज आहे, तर PWD त्याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून आज आम्ही हरित सातारा ग्रुपतर्फे निलेश कुमटेकर यांनी आज पाण्याचा टँकर घेऊन हे सर्वजण आम्ही त्याला पाणी घालत आहे। तरी PWDने त्याच्यावर लक्ष केंद्रित करून इथून पुढं त्याला पाणी घालावं एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। रस्ता रुंदीकरणामध्ये झाडांची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। डिवायडर केले, डिवायडरमध्ये छोटी रोपं लावलेली आहेत, परंतु त्याहीकडं PWD किंवा शासनाचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे। तर इथून पुढे किमान पावसाळ्यापर्यंत PWD लक्ष दिलं पाहिजे आणि त्या झाडांना नियमित पाणी ही देखभाल दुरुस्ती करणं ही काळाची गरज आहे आणि एक त्याचं लक्ष केंद्रित व्हावं यासाठी आज आम्ही हरित साताराच्या माध्यमातून आज आम्ही झाडांना पाणी घालण्याचं एक काम या ठिकाणी केलेलं आहे। तरी PWD इथून पुढे किमान लक्ष देणं आवश्यक आहे। बाय